नमस्कार. कार्यक्रमाला काही क्षणातच सुरुवात करूया. पावसाने थोडी उघडीप दिली आहे, त्यामुळे तुम्हा श्रोत्यांना येणं सोयीचं झालं आहे. अजूनही श्रोते येत आहेत, पण आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मान्यवर, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, सर्व लेखक मंडळी, नंतर ज्यांना पुरस्कार मिळाला आहे ते पुरस्कारार्थी, या सर्वांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. सर्व लेखकांनी जे प्रेक्षागृहात बसले त्यांनी व्यासपीठावर यावं. सुस्वागतम. आजच्या प्रसाद प्रकाशन आयोजित पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन समारंभास उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचं, लेखकांचं आणि प्रेक्षागृहातील उपस्थित आपणा सर्वांचं मी सुवर्ण बोडस मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वालनानं करूया. त्यासाठी मान्यवरांना विनंती की त्यांनी दीपप्रज्वालन करावं. अज्ञान अंधकाराचा नाश करण्याची ज्ञानबुद्धिरूपी दिवा उजळण्याची दीपप्रज्वालनानं सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. दीपप्रज्वालन झालेलं आहे. यानंतर प्रसाद प्रकाशनाच्या संपादिका डॉक्टर उमा बोडस यांना विनंती अशी की त्यांनी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ प्राध्यापक प्र के घाणेकर यांचा स्वागतपर सत्कार करावा. आणि आता प्राध्यापक प्र के घाणेकर सरांना विनंती की त्यांनी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांचा स्वागतपर सत्कार करावा. असेल की आपल्या आजच्या कार्यक्रमाला श्रीयुत राजेश पांडे हेही दुसरे प्रमुख पाहुणे होते, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आज येऊ शकले नाही आहेत. असो, मराठी साहित्याच्या प्रकाशन विश्वात प्रसाद प्रकाशनाचं स्थान नेहमीच आगळंवेगळं राहिलं आहे, हे आपण जाणतोच. भारतीय संस्कृतीची नव्यानं ओळख या ब्रीदाला अनुसरून आपल्या धर्मातील प्राचीन वाङ्मयाचा नव्यानं केलेला अभ्यास आणि चौकट न मोडता काळानुरूप त्याला नवीनतेची जोड देऊन आजपर्यंत झालेली ग्रंथ पुस्तक निर्मिती लक्षात घेतली तर प्रसादचं वेगळेपण नक्कीच समजून येईल. जसं कोणत्याही धार्मिक कार्यात किंवा पूजेमध्ये इष्टदेवतेला नैवेद्य दाखवला जातो आणि तो नैवेद्य रूपातील प्रसाद ग्रहण करण्यास मिळणं हे आपलं सद्भाग्य असतं असं आपण समजतो. यामध्ये जसं या प्रसादाला अनन्यसाधारण महत्त्व असतं, तसंच या प्रसाद प्रकाशनाचं प्रकाशन विश्वात आहे.
इतकं महत्त्व प्रसाद प्रकाशनाचं या साहित्य क्षेत्रातही आहे. गेली 79 वर्ष सरस्वतीची वाङ्मय पूजा सतत घडत आहे आणि नवनवीन पुस्तकं, ग्रंथनिर्मितीचा हा नैवेद्यरूपी प्रसाद आपणास ग्रहण करण्यास मिळत आहे. म्हणजेच आपण सर्व प्रसादचे वाचक, वाचनातली समृद्धी अनुभवत आलो आहोत आणि अनुभवणारही आहोत. तर अशा या प्रसाद प्रकाशनाच्या संपादिका डॉक्टर उमा बोडस यांना विनंती की त्यांनी प्रास्ताविक करावं. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्र के घाणेकर, माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर नितीन करमळकर, पुरस्कार सन्मानित उपस्थित मान्यवर, उपस्थित लेखक, अभ्यासक, वाचक, प्रसार परिवारातील सर्व सदस्य आणि ज्ञानप्रेमी सुहृदांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या प्रसार परिवारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण माझे वडील आणि प्रसारचे संचालक व संपादक कै मनोहर यशवंत तथा बापूसाहेब जोशी आणि माझी आई लेखिका मंजिरी जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आणि अजून एक छान कारण म्हणजे प्रसादला 80वे वर्ष 1 ऑगस्ट रोजी लागते आहे. म्हणजे पुढील 1 ऑगस्ट 2027 ते 2028 हे वर्ष आपण प्रसादचे सहस्त्रचंद्र दर्शन म्हणून साजरे करणार आहोत. आणि सांगायला आवडेल की माझीही या जूनमध्ये प्रकाशन व्यवसायातील 40 पूर्ण झाली. एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते तेव्हा तिची आठवण अनेक प्रकारे काढता येते, पण मला नेहमी वाटतं स्मृती जिवंत राहतात आपण त्या व्यक्तीने जपलेल्या मूल्यांना पुढे नेलं तर. म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही केवळ स्मृतिदिन म्हणून आयोजित करत नाही, तर माझ्या आईवडिलांच्या आयुष्याचं जे केंद्र होतं, पुस्तकं, लेखन, वाचन आणि ज्ञानाचा विविध माध्यमातून असणारा प्रवास, तर तो प्रवास पुढे चालू राहावा ही आमची या कार्यक्रमामागील भावना आहे. प्रवासावरून एक वेगळीच आठवण झाली. वेदपुराणाच्या संचाचे प्रकाशन महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होत होते. मला वाटतं मुंबईला एक कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मी आणि बाबा आम्ही परत येत होतो. पुणे रेल्वे स्टेशनवरती उतरलो आणि बाहेर पडणाऱ्या दाराशी आलो. तिथे TC उभा होता. त्याच्या हातात तिकीट दिल्यानंतर तो बाबा आम्हाला म्हणतो, तो कालचा आपला कार्यक्रम फारच सुंदर झाला. आम्ही दोघंजणं आपल्या त्याच्याकडे बघतच राहिलो. TC आहे आणि तो म्हणतो आहे की तुमचा वेदपुराणाचा कार्यक्रम खूप छान झाला. एक क्षण आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला पण आनंदाचा. तो हसला आणि अंगावरच्या कपड्यांकडे बोट दाखवून म्हणाला की हे जे काय आहे हे कपडे आपल्या बरोबरच आहे, घरी गेले की ते काढून ठेवायचं आणि प्रसादची पुस्तकं पुढे ओढायची. म्हणजे याशिवाय आयुष्यात दुसरी मजा नाही असं त्याने आम्हाला आवर्जून सांगितलं. आणि खरंच त्याचा आनंदी चेहरा बघून आम्हाला इतका हेलावून जायला झालं की असं वाटलं की खरंच ज्ञानाची ओढ ही सर्वात खरी असते. आणि आपण जे काम करतो तर त्याची पावती जेव्हा अशा पद्धतीने मिळते तर तेव्हा तो आनंद दशपटीने 1000पटीने खरं म्हणजे गुणित होतो. आता हे खरं झालं तेव्हा मी अगदी शाळकरी मुलगी होत्या, 8वी-9वी असेन जेमतेम. पण तेव्हाच मला असं एकदम वाटून गेलं की नाही, खरंच आपण प्रकाशक म्हणूनच आयुष्यभर काम करायचं. आपल्या पुस्तकांमुळे जर कोणाला आनंद मिळत असेल, आपण काही चांगलं करू शकत असू तर आपण आयुष्यभर तेच करायला हवं. अर्थातच आता हे सगळं मी आता म्हणू शकते, म्हणजे तेव्हा काही मला असं कळत नव्हतं की ही आपली भावना आहे किंवा असं. पण आता मला कळतं की मला तेव्हा नक्की काय वाटत होतं. तर मंडळी, आता प्रसाद प्रकाशनची वाटचाल जवळपास 8 दशकांची झाली आहे. 1च वर्ष बाकी आहे. या प्रवासामध्ये अनेक लेखक जोडले गेले, अनेक पुस्तकं प्रकाशित झाली, अनेक पिढ्या वाचत मोठ्या झाल्या. कितीतरी पिढ्यानपिढ्या आजही आमच्या संपर्कात आहेत. सांगायला आनंद वाटेल की नुसतेच वाचक असंच नाही तर आमचे प्रिंटर्स, बाइंडर्स, DTP ऑपरेटर्स, कागद पुरवठेदार यांच्याबरोबरही आम्ही 3-3 पिढ्या काम करतो आहोत. त्यांचे आजोबा, माझे आजोबा, त्यांचे वडील, माझे वडील, मी, ते असं आमचं चालू आहे.
आणि मला हे फार आवडतं. पण एक लक्षात आलं की प्रकाशन विश्व बदललं, तंत्रज्ञान बदललं, पुस्तकांचं स्वरूप बदललं, पण एक गोष्ट कधी बदलली नाही: दर्जेदार पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी. प्रकाशकाचं काम फक्त पुस्तकं छापण्याचं नसतं. लेखकाच्या विचारांना योग्य स्वरूप देऊन ते समाजापर्यंत पोहोचवण्याची एक सांस्कृतिक जबाबदारी प्रकाशकावर असते. प्रकाशक म्हणजे काय तर ज्ञान प्रकाशात आणणारा तो प्रकाशक, अशी माझी व्याख्या माझ्यापुरती आहे. अनेकदा एखादं पुस्तक वाचकाच्या हातात गेल्यावर त्याचा परिणाम किती दूरवर होईल हे लेखकालाही माहिती नसतं, पण विचारांचा प्रवास असाच घडत असतो. पुस्तक म्हणजे लेखकाची आई आणि लेखक आई आहे आणि प्रकाशक बाप आहे, असंच मला नेहमी वाटत आलं आहे. तर असं पुस्तक म्हणून ते देखणं अपत्य जन्माला आलेलं असतं. आणि आज तर आपण एकंदर 24 बाळांचं बारसा आज आपण करणार आहोत. म्हणूनच आजचा हा कार्यक्रम आमच्यासाठी दुहेरी आनंदाचा आहे. एकीकडे आपल्या क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत. तर अरे की बापाकर आज ते उपस्थित आहेत, त्यांचा आपण पुरस्कार सन्मान करणार आहोत. तर आणि दुसरीकडे या अंदाबांवरील विविध विषयांवरील पुस्तकांचं प्रकाशन होणार होतं. सन्मान आणि सर्जन या दोन गोष्टी समाजाला पुढे नेता असं मला वाटतं. प्रत्येक पुस्तकामध्ये लेखकाची वर्षानुवर्षाची साधना असते. त्याच्या अभ्यासाचा, चिंतनाचा आणि अनुभवाचा हा परिपास असते. त्या परिश्रमाचा आदर करणं, त्यांना वाचकांपर्यंत पोहोचवणं आणि समाजात वाच ठेवणं ही प्रसार प्रकाशनाची भूमिका वाटली आहे. हे पुढे गेलं की आज आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत त्यांचं कार्य ही अशा साधनेचं उदाहरण आहे. अशा व्यक्तींचा गौरव म्हणजे केवळ त्यांचा सन्मान नाही तर समाजासमोर आदर्श उभा करणं आहे. आज तब्बल 24 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. मला वाटते याची संख्या एक हाय प्रकाशित होणाऱ्या सर्व लेखकांचं मग त्यांच्या पुस्तकांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभो ही शुभेच्छा. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण वेळ काढून उपस्थित राहिला आहात आणि आमचा आनंद द्विगुणित केला आहे. त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आता आपण आजच्या या सुंदर सोहळ्याला प्रारंभ करूया. धन्यवाद. आणि आता ज्याकरता कार्यक्रम आयोजित केला आहे ती वेळ आता आली आहे. आम्ही आपण सर्वच जण उत्सुक आहोत आणि या पुष्पपटलाखाली झाकलेली तब्बल 24 पुस्तकं तुम्हा वाचकांच्या भेटीलाही आतुरली आहेत. तेव्हा या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होऊया. मान्यवरांना विनंती की त्यांनी पुष्पपटलाचं आवरण बाजूला करून या सर्व पुस्तकांचं प्रकाशन करावं आणि त्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवाव्यात ही विनंती. पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. आता आपण या पुस्तकांच्या लेखकांचा सत्कार करूया. समर्थांची ओवी शतकं हा डॉक्टर अंजली पर्वते लिखित या ग्रंथाचं प्रकाशन झालं आहे. तसंच महाभारतातील व्यक्तिरेखा या ग्रंथमालिकेत कृष्ण या व्यक्तिरेखेवरील वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचंही प्रकाशन झालं आहे. त्यानंतर मी प्राध्यापक प्र के घाणेकर सरांना विनंती करते की
प्राचीन भारतीय भौतिकशास्त्र या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर मनीषा पुराणिक यांचा सत्कार करावा. त्यानंतर प्रलय कथा या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. त्याचे लेखक आहेत डॉक्टर अंबरीश खरे. आलेले आहेत का? हां. तर डॉक्टर नितीन करमळकर यांनी डॉक्टर अंबरीश खरे यांचा सत्कार करावा अशी विनंती. यानंतर घाणेकर सरांना विनंती, श्रीयुत अनिल शिंदे यांचा सत्कार करावा. त्यांची पुस्तकं आहेत. 2 पुस्तकं आज प्रकाशित झाली, दशमहाविद्या आणि योगाभ्यासाद्वारे तणावमुक्ती. यानंतर डॉक्टर करमळकर सरांना विनंती की त्यांनी विद्या गोठणकर यांचा सत्कार करावा. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे ज्ञानसूर्याची ज्ञानकिरणे. आणि आता घाणेकर सरांना विनंती की त्यांनी श्रीयुत चंद्रशेखर पंडित यांचा सत्कार करावा. त्यांची 2 पुस्तकं आहेत, देव जसा आहे तसा का आहे याचा भाग 2 आणि भाग 3. तसंच 3 पुस्तकं आहेत, हनुमंत जसे आहेत तसे का आहेत. श्रीयुत चंद्रशेखर पंडित. यानंतर डॉक्टर करमळकर सरांना विनंती की त्यांनी डॉक्टर रमा गोळवलकर यांचा सत्कार करावा. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे भारताचं राजवैभव. यानंतर घाणेकर सरांना विनंती की त्यांनी श्रीयुत विप्र यांचा सत्कार करावा. तुका विप्र महाराजांचं साहित्य आपण टप्प्याटप्प्याने प्रकाशित करतोय. आज त्यातली 3 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, तत्वमसी, बोरबन आणि तुका विप्र विजय. ललित लेखनासाठी प्रसादची बहीण म्हणजे अनाहत प्रकाशन, त्या प्रकाशनाकडूनही आज काही पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. त्या लेखकांचा आता सत्कार करूया. त्यासाठी डॉक्टर करमळकर सरांना विनंती की त्यांनी उषा फडके यांचा सत्कार करावा. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे नाती. यानंतर प्राध्यापक घाणेकर सरांना विनंती की त्यांनी डॉक्टर मधुकर मोकाशी यांचा सत्कार करावा. अयोध्येचे श्रीराम मंदिर या पुस्तकाचे ते लेखक आहेत. यानंतर डॉक्टर करमळकर सरांना विनंती की त्यांनी डॉक्टर सुनंदा फडके यांचा सत्कार करावा. पुस्तकाचं नाव आनंदाची मोळी.
देशपांडे यांचा सत्कार करावा. पुस्तकाचं नाव कुंभमेळा. यानंतर डॉक्टर करमळकर सरांना विनंती की त्यांनी श्री पल्लवी वैष्णव यांचा सत्कार करावा. नर्मदा स्पर्श या पुस्तकाच्या लेखिका. यानंतर घाणेकर सरांना विनंती श्रीयुत उत्कर्ष कुमार आठलिये यांचा सत्कार करावा. पुस्तक आहे सर्वश्रेष्ठ प्रेम भक्ती साधना. आले नाही आहेत, श्रीयुत आठले आले नाही आहेत. आपण पुढे जाऊया. श्रीयुत विवेक भगत यांचा सत्कार करावा. अपाम नपात या पुस्तकाचे लेखक. घाणेकर सरांना विनंती. आणि आता डॉक्टर करमळकर सरांना विनंती की त्यांनी अमृता देशपांडे यांचं पुस्तक आहे वंदनीय लक्ष्मीबाई केळकर एक शक्तिपीठ. तर अमृता देशपांडे यांच्या वतीनं भक्ती मुजुमदार येणार होत्या, आल्यात का? त्यांचा सत्कार करायचा होता. ओके. तर अशा रीतीने सर्व लेखकांचे सत्कार संपन्न झालेत. आता आपण जोरदार टाळ्या वाजू देत. जोरदार पाऊसही पडतोय असं काही नाही आहे, त्याच्यासारखाच टाळ्यांचाही कडकडाट व्हायला हरकत नाही. आता आपण जाणून घेणार आहोत या सर्व पुस्तकांबद्दल. उत्सुकता नक्कीच असणार आहे तुम्हा आम्हा सर्वांनाच की काय आहेत ही पुस्तकं. तर एक क्लिप दाखवण्यात येईल तर आपल्याला कळेल की ही पुस्तकं आज जी प्रकाशित झाली आहेत तर ती कोणत्या विषयावर आहेत, काय त्याचा मॅटर आहे वगैरे वगैरे. नमस्कार रसिका हो. आज प्रकाशित होणारं पुस्तक हे समर्थ ग्रंथावलीमधलं पुस्तक आहे. त्यामुळे प्रयत्न, प्रबोध आणि प्रचिती हा जो समर्थांच्या आवडत्या त्रिसूत्रीचा भाग आहे तो या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. याशिवाय बलोपासना कशी करावी आणि बलोपासना ज्यांनी केली त्या मारुती रायाचं वर्णनही आपल्याला महात्म्यही आपल्याला वाचायला मिळेल. तेव्हा जरूर वाचा आणि नक्की पहा. प्रसाद प्रकाशन मार्फत प्रकाशित होणाऱ्या 3 पुस्तकांबद्दल मी बोलणार आहे. त्यापूर्वी संत तुकाविप्र यांच्याबद्दल बोलायला मला आवडेल. संत तुकाविप्र हे असे एकमेव कवी आहेत ज्यांनी भागवताच्या 12ही स्कंदांवर अभंगात्मक टीका केलेली आहे. इतर संतांच्या तुलनेमध्ये त्यांचे साहित्य अप्रकाशित असले तरीही उपलब्ध साहित्य हे त्या संतांपेक्षा पण जास्त आहेत. 20 ते 25 हजार अभंग संत तुकाविप्र यांचे उपलब्ध आहेत. इंटरनेटवर आणि पुस्तकांच्या स्वरूपात बऱ्यापैकी उपलब्ध झालेले आहेत. हळूहळू हे संत प्रकाशात येत आहेत, म्हणजे समाजाला माहिती होत आहेत. ही चांगली बाब आहे. संतांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की आपल्या गरजा मर्यादित कशा करता येतील. जग ज्या दिशेने आता चाललेलं आहे त्या दिशेने आपण ज्या वेगाने जात आहोत, पुढे असा एक काळ येईल की हा संतांचा जो विचार आहे, संतांचे जे कार्य आहे त्याचा अभ्यास आध्यात्मिक साहित्यिक लोक करतीलच, पण निश्चितच लवकर तो काळ येईल की त्याचा अभ्यास अर्थशास्त्रज्ञ आणि पर्यावरण शास्त्रज्ञ सुद्धा करतील, कारण की ती काळाची गरज ठरणार आहे. आता या 3 पुस्तकांबद्दल. यातील पहिले पुस्तक म्हणजे बोरबन. बोरबन हे सातारा जिल्ह्यातील असे क्षेत्र आहे जिथे संत तुकाविप्र यांनी तपश्चर्या केली. या पुस्तकामध्ये आपल्याला त्या तपश्चर्येच्या दरम्यान झालेल्या घटनांची आणि या क्षेत्राची माहिती मिळते. दुसरे पुस्तक म्हणजे तत्वमसी. छांदोग्य उपनिषदातील तत्वमसी या महावाक्यावर संत तुकाविप्र यांनी केलेल्या अभंगात्मक टीकेचा हा ग्रंथ आहे.
संत तुकोबारायांच्या हस्ताक्षरातील पानेसुद्धा आम्ही याच्यात जोडले आहेत. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहेत. सर्वात प्रथम हे पुस्तक आलेले आहे ज्याच्यामध्ये संतांच्या हस्ताक्षरातील पाने उपलब्ध आहेत. सगळे अभंग त्यांच्या हस्ताक्षरात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाचायला सुलभ जावे म्हणून टाईप केलेले पण अभंग उपलब्ध आहेत. तिसरे पुस्तक म्हणजे संत तुकोबाराय यांनी लिहिलेले नसले तरी संत तुकोबाराय यांच्यावर ओवीबद्ध केलेला ग्रंथ म्हणजे संत तुकोबार विजय. असे हे तीन पुस्तके प्रसाद प्रकाशन आज प्रकाशित करत आहे. त्यांचे आणि या पुस्तकाला आर्थिक सहयोग देणाऱ्या महाराष्ट्र शासन पर्यटन महामंडळाचे धन्यवाद. नमस्कार. मनू आणि मासा इथपासून ते बायबलमधल्या नोहाच्या नौकेपर्यंत आपण अनेक कथा वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेल्या असतात. त्याच्यामध्ये कुठेतरी विचार केला तर लक्षात येतं की प्रलय ही एक समान धाग्याची गोष्ट आहे. हे प्रलय केवळ भारतात झाले किंवा भारतातच त्याच्या कथा आहेत असं नाही, तर जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये पूर येऊन मानवी संस्कृती नष्ट झाली आणि पुन्हा नव्याने तिचा जन्म झाला असं सांगणाऱ्या प्रलयाच्या कथा बघायला मिळतात. ह्या प्रलय कथांचाच अधिक परिचय तुम्हाला या पुस्तकातून करून घेता येणार आहे आणि देशोदेशीच्या प्रलय कथांची मनोरंजक माहिती मिळणार आहे. भारतीय ज्ञान परंपरेतील विज्ञानविषयक विचारांचा अभ्यासपूर्ण रीतीने शोध घेणाऱ्या या पुस्तकात भारतीय ग्रंथात मांडलेल्या भौतिकशास्त्रीय संकल्पनांचा सविस्तर उहापोह करण्यात आला आहे. कणादांच्या अनुवादापासून भास्कराचार्यांच्या गुरुत्वविषयक विचारांपर्यंत तसेच मंदिर स्थापत्य आणि यंत्रविद्येपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रवास हे पुस्तक घडवते. प्राचीन भारतीय विचार आणि आधुनिक भौतिकशास्त्र यांची तुलनात्मक मांडणी करून विज्ञानाच्या इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे हे पुस्तक संशोधक, विद्यार्थी आणि भारतीय विज्ञान परंपरेत रस असलेल्या सर्वसामान्य वाचकांसाठी एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल. तंत्रशास्त्रात सृष्टीची उत्पत्ती आणि लय करणाऱ्या ज्या विविध शक्ती आहेत त्यांना महाविद्या असं म्हणतात. काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या त्या दशमहाविद्या आहेत. या महाविद्यांची जन्ममृत्यूच्या राडगाडग्यातून मुक्त होण्यासाठी तांत्रिक उपासना केली जाते. या पुस्तकात या महाविद्यांचे ध्यानमंत्र, रूपवर्णन तसेच त्यांचे पौराणिक संदर्भ, तात्विक रहस्य आणि त्यांचे मंत्र, यंत्र, स्तोत्र, कवच आणि कुंडलिनी योगातील त्यांचे स्थान याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तरी आपण सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचावे ही विनंती. धन्यवाद. या पुस्तकाविषयी मला ज्यावेळेला सांगण्याची वेळ येते त्यावेळेला मी असं सांगते की दैनिक तरुण भारत नागपूर या वर्तमानपत्रात दर रविवारी आसमंत पुरवणीमध्ये मी एकूण 52च्या वर लेख लिहिलेले आहेत आणि त्यात विषय काय होता तर भारताच्या राजे लोकांनी लिहिलेल्या ग्रंथांचा परिचय करून देणं. आता ही काय भानगड आहे? यात असं आहे की जगाच्या पाठीवरती भारत हा एकमेव देश आहे जिथल्या राजे लोकांनी ग्रंथसंपदा निर्माण केली. म्हणजे अगदी पार विश्वामित्र ऋषींपासून आपण सुरुवात करून छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत विचार केला तर इथल्या राजांनी स्वतःच्या बुद्धिचातुर्याने आणि विद्येतून ग्रंथसंपदा निर्माण करून भारताच्या एकूणच सांस्कृतिक जडणघडणीमध्ये स्वतःची भर घातली. या राजांमध्ये काही राण्या पण आहेत, काही राजकुमार्या पण आहेत, काही राजकुमार आहेत. अशा राजांनी लिहिलेल्या पुस्तकांविषयी मी भारताच्या राजवैभवात लिहिलेलं आहे. आपण सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचावं. भारताचा देदीप्यमान इतिहास हा यातून उलगडण्याला मदत होईल. धन्यवाद. जगरहाटे सुरळीत चालण्यासाठी सूर्याचं जितकं महत्त्व आहे तितकंच मनुष्याच्या अंतरंगातील अंधार नाहीसा करत आयुष्य उजळणाऱ्या ज्ञानेश्वरीचंही महत्त्व आहे.
म्हणूनच अतिशय सोप्या भाषेत गोष्टी सांगत साकार झालेल्या या दोन्ही पुस्तकांच्या वाचनाने नेणत्यांना ज्ञानेश्वरीची गोडी लागेल आणि जाणत्यांना आनंद प्राप्त होईल. या वाचनाने ज्ञानेश्वरीतील विचारदर्शन, भावसौंदर्य मनात मुरलं पाहिजे. आजच्या विचारात परिवर्तन घडलं पाहिजे. धर्माचा उद्देश हा नराचा नारायण बनवणे हाच असल्याने कोणताही देव पूजेतून भौतिक मागण्या पूर्ण करू शकत नाही. भाग 2 मध्ये मंदिरात होणाऱ्या विधींतून व्यक्तिमत्व कसे विकसित होऊ शकते हे सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ, देवदर्शन हे देवासारखे उत्कृष्ट व्यक्ती बनण्यासाठी करावे लागते. प्रदक्षिणा ही तणावमुक्त होऊन भौतिक शक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करावयाची आहे. पारायण हे देवासारखे उत्कृष्ट आचरण करण्यासाठी. आरती ही आर्ततेने गायल्या गेली तरच त्यातून समस्या सोडवण्याचा मार्ग सापडतो. देवांच्या प्रतिमा प्रतीक रूपात जशा बनवल्या गेल्या आहेत ते प्रतीक भक्तांचे व्यक्तिमत्व कसे विकसित करू शकते हे सुद्धा सांगण्यात आले. या देवाच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण 101 प्रश्नोत्तराद्वारे दिली आहेत. हनुमंताचे व्यक्तिमत्व हे त्याच्या भक्तीतून आपले व्यक्तिमत्व कसे विकसित करू शकते. त्यांना मानस उपचार तज्ज्ञ, नामस्मरण तज्ज्ञ, संगीत तज्ज्ञ, व्यक्तिमत्व विकास तज्ज्ञ का मानण्यात येते. दास्यभक्तीतून आपले व्यक्तिमत्व कसे विकसित होते याची माहिती दिली आहे. पूजेतून व्यक्तिमत्व विकसित करण्याच्या शृंखलेत भाग 3 मध्ये बाप्पांसारखे विशेष नायक आपण कसे बनू शकतो. आंघोळीने नव्हे तर स्नान केल्याने ज्ञान कसे प्राप्त होते. देवदर्शनाविना तीर्थक्षेत्र हे श्री क्षेत्रापेक्षा जास्त फायदा कसे देऊ शकतात. लोक देवाला मानतात पण ईश्वराला का मानत नाही इत्यादी माहिती इथे दिली आहे. मानवी नातेसंबंध गुंतागुंतीचे असतात. त्यात माया, ममता, आस्था, प्रेम या भावना असतातच. पण शिवाय लोभ, द्वेष आणि अधिकार याही भावना असतात. या जर हवी झाल्या तर नातेसंबंध विस्कटतात. नातेसंबंध कसे विस्कटतात आणि ते विस्कटू नयेत, ते सांभाळावेत या संदेश देणाऱ्या या कथा तुम्हाला निश्चितच आवडतील. एक चांगलं साहित्य वाचल्याचं समाधान तुम्हाला मिळेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. या ग्रंथात प्रामुख्याने पुरातन काळापासूनच्या अयोध्या नगरीचा जुना इतिहास लिहिताना आधुनिक आणि अर्वाचीन काळातील ठळक घडामोडी सादर नमूद केल्या आहेत. तसेच दुसऱ्या बाजूने देखील अयोध्येतील राम मंदिराच्या स्थापनेचा इतिहास आणि त्यासाठी आजपर्यंतच्या काळातील विविध मान्यवर व्यक्ती, संस्थान, हिंदुत्ववादी संघटना आणि शासनकर्ते यांनी श्रीराम जन्मभूमी स्थळासाठी आणि तेथील मंदिर उभारणीसाठी केलेल्या चळवळी, न्यायालयीन कायदेशीर लढाया, सर्व संबंधितांशी केलेल्या संघर्षाचे प्रतिबिंब यांची चर्चा केली आहे. आनंदाची मोळी या माझ्या पुस्तकात विविध प्रकारचे लिखाण आहे. प्रवासाची सुरुवात विठ्ठलाच्या मंदिरातून होते आणि नंतर अस्सल लोकगीतं, जात्यावरच्या ओव्या, विनोदी कथा, व्यक्तिचित्र, एका खंडाची आगळी वेगळी ओळख असे टप्पे घेत घेत हा प्रवास वाचकाच्या घरातच संपतो. हा सगळा प्रवास एका सूत्रात गुंफलेला आहे आणि ते सूत्र म्हणजे निखळ आनंद, जो वाचकांनी घ्यावा एवढीच माझी इच्छा. आपल्या महाराष्ट्रात लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाची नाळ ही गणपती बाप्पाशी जोडलेली असते. आपण सर्वांनीच अष्टविनायकाची नावे ऐकली आहेत, तिथले आख्यायिका ऐकले आहेत. पण कल्पना करा, जर या पवित्र अष्टविनायक यात्रेच्या पार्श्वभूमीवर आजच्या आधुनिक जगात एक भयानक गुन्हेगारी सत्र सुरू झालं तर एका बाजूला भक्तीचे जागर आणि दुसऱ्या बाजूला एकामागून एक होणाऱ्या हाय प्रोफाईल हत्या. या हत्यांचा आणि एका साध्या कुटुंबाच्या भक्तीचा काय संबंध असू शकतो. प्राचीन दंतकथामधील असुरांचा सहार आजच्या कलियुगात प्रत्यक्षात घडतोय का. भक्तीचा ओलावा, राजकीय षडयंत्र आणि शेवटच्या पानापर्यंत खेळून ठरणारा थरार अनुभवायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. धन्यवाद. 2 रात्र आणि 1 पहाट या प्रहरांमध्ये एका प्रिंटिंग प्रेस भोवती घडणारी ही कथा. सर्व काही सुरळीत चालू असताना सिंहावलोकनाची स्वतःचं आयुष्य बदलवून टाकणारी एक संधी कथेतील नायकासमोर येऊन ठेपते. त्या संधीचं तो काय करतो. प्रवाहाविरुद्ध जाण्यासाठी तो तयार होतो का. शीर्षकातील श्रीकृष्ण कोण आहे, तो वॉन्टेड का आणि कशा अर्थी आहे.
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कथा जशी पुढे जाते तशी आपल्यासमोर उलगडत जाते. या काल्पनिक कथेचं वैशिष्ट्य असं की याचा शेवट सगळ्यांसाठी सारखा असला तरी यातून अभिप्रेत होणारा श्रीकृष्ण हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर आधारित असेल. आणि हा अभिप्रेत झालेला श्रीकृष्ण मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. नमस्कार. कुंभमेळा, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठीचे जे पुस्तक होते ते सर्वांनी वाचावं. जय श्रीराम. नर्मदे हर. कधीकधी आपण जीवनामध्ये खूप काही मिळवण्यासाठी धडपडत असतो आणि या धावपळीमध्ये आपल्याला स्वचा विसर पडतो. मग कधीतरी एकांतामध्ये प्रश्न पडतो, खरा मी कोण, मीचं खरं स्वरूप काय. साधकाला लागलेली हीच तळमळ आणि त्याला नर्मदा मायेची साथ, असा हा सुंदर भावप्रवास येत्या 4 जुलैला प्रकाशित होत आहे. हा भावप्रवास आपल्याला थेट नर्मदा मैयेच्या किनारी नेऊन पोहोचवतो आणि तीच आनंदानुभूती आपल्यालाही मिळावी हीच मैयेच्या चरणी प्रार्थना. माझी आयुष्यभराची साधना परमेश्वराने माझ्याकडून कशी करून घेतली व ती कशी सफल झाली, तसेच या मार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकांना या वाटचालीतून खचितच काहीतरी इप्सित साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे पुस्तक अवश्य वाचावे. तीव्र तळमळीच्या साधकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आधुनिक मानवासमोर समुद्राबद्दलचे गूढ अजूनही आहे. समुद्रासंबंधी सृष्टी उत्पत्ती, निरनिराळ्या संस्कृतीतील जलदेवता, मिथिके, सागर नावाचे सर्व काही याचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. आधुनिक तंत्र आणि दृष्टी यामुळे समुद्रविषयक माणसास होणारे फायदे या पुस्तकात वाचायला मिळतील. 1936 साली राष्ट्रसेविका समितीची स्थापना व नंतरच्या अविरत कार्याद्वारे स्त्रीला तिच्यातल्या शक्तीचे स्फुल्लिंग प्रज्वलित करून तिला समाजात महत्त्वाचे स्थान मिळवून देणाऱ्या वंदनीय मावशींचे चरित्र 21व्या शतकातील समाजाला माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. त्यांचे जीवनचरित्र आणि कार्य हे प्रत्येकाने वाचावे, म्हणून थोडक्यात घेतलेला आढावा म्हणजे हे लेखन. हे पुस्तक जरूर वाचावे. ताणतणाव हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आधुनिक जीवन पद्धतीमध्ये म्हणजे आपले धावपळीचं जीवन, स्पर्धा, यामुळे तर हे ताणतणाव खूपच वाढलेले आहेत. या ताणतणावांचा आपल्या शरीरावर, मनावर, तसेच आपले कौटुंबिक आणि सामाजिक जीवन यावर देखील विपरीत परिणाम होत असतो. हृदयविकार आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, निद्रानाश आहे, अशा तऱ्हेचे मनोकायिक विकार या ताणतणावामुळेच होतात. त्याचप्रमाणे अँझायटी, ऑब्सेशन आहे, डिप्रेशन आहे, अशा तऱ्हेचे मनोविकारही या ताणतणावामुळे होऊ शकतात. आता हे ताणतणाव तर आपण टाळू शकत नाही. मग काय करायचं? या पुस्तकात मी ताणतणावांचे मानसशास्त्रीय विश्लेषण केले असून योगासनं, प्राणायाम, ध्यान आणि विज्ञान भैरव तंत्र यांच्या आधारे आपण हे ताणतणाव कसे नियंत्रित करू शकतो याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी आपण हे सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचावे ही विनंती. धन्यवाद. नमस्कार. भगवान श्रीकृष्ण हे आसेतू हिमाचल सर्व भारतीयांचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर आपण निरतिशय प्रेम करतो. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही वामपंथी, सनातन विरोधी अशा लोकांनी अनेक कपोलकल्पित घटना आणि प्रसंग त्यांच्या नावाने खपवलेत आणि त्यामुळे आपल्या मनात श्रीकृष्णांच्या चरित्राविषयी अनेक संभ्रम निर्माण झालेले असतात. हे संभ्रम दूर होऊन श्रद्धा जर पुन्हा बळकट व्हायची असेल तर महाभारतानुसार श्रीकृष्णांचे चरित्र समजून घ्यायला हवं. त्यासाठीच हा लेखन प्रपंच. सर्वांनी जरूर हे पुस्तक वाचावं. धन्यवाद. ही क्लिप पाहून आपण सर्वांनी ठरवलंच असेल की सर्वच्या सर्व पुस्तकं विकत घ्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी या पुस्तक खरेदीवर डिस्काउंटसुद्धा आहे. तेव्हा जरूर सगळ्यांनी पुस्तकं विकत घ्यावी. कार्यक्रमातील या औत्सुक्याच्या भागानंतर दुसरा पण तितकाच महत्त्वाचा, उत्सुकतेचा, श्रवण समृद्ध बनण्याचा भाग म्हणजे पुरस्कार वितरण. व्यासपीठावरील मान्यवरांचे विचार ऐकणं, मनोगत ऐकणं आणि वादसभा तर आहेच. असो,
तर आता आपण पुरस्कारांचं वितरण करूया. पुरस्काराचं स्वरूप आहे शाल, श्रीफळ, मानपत्र, पुष्पगुच्छ आणि मेमेंटो आणि रोख रक्कम. प्रथम कैलासवासी मनोहर य तथा बापूसाहेब जोशी स्मृती गौरव पुरस्कार पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ श्रीयुत पांडुरंगजी बलकवडे यांना प्रदान करण्यात येईल. त्यासाठी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक प्र के घाणेकर सर आणि प्रमुख पाहुणे डॉक्टर नितीन करमळकर सर यांना विनंती की त्यांनी श्रीयुत पांडुरंगजी बलकवडे यांचा पुरस्काराने सत्कार करावा. ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंगजी बलकवडे यांना बहाल केलेल्या मानपत्राचं वाचन आता मी करते. कैलासवासी मनोहर य तथा बापूसाहेब जोशी स्मृती गौरव पुरस्कार. पुरस्कार मूर्ती श्रीयुत पांडुरंग नामदेवराव बलकवडे. इतिहास संशोधन, दुर्ग संवर्धन, मोडी लिपीचा अभ्यास, पुरातत्वीय शोधकार्य आणि शिवचरित्राच्या प्रसारासाठी आयुष्यभर अविरत कार्य करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीयुत पांडुरंग नामदेवराव बलकवडे हे महाराष्ट्राच्या इतिहास विश्वातील एक मानाचे आणि विश्वासार्ह नाव आहे. आपल्या अथक परिश्रमाने, अभ्यासपूर्ण संशोधनाने आणि इतिहासाच्या अस्सल साधनांच्या शोधातून आपण मराठ्यांच्या इतिहासाला नवी दिशा दिली असून ऐतिहासिक सत्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. आपल्या या बहुमोल योगदानाने प्रभावित होऊन कैलासवासी मनोहर य तथा बापूसाहेब जोशी यांचे सुहृद जन आपणास 2026 या वर्षाचा कै मनोहर य तथा बापूसाहेब जोशी स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करीत असताना आम्हा सर्वांना विशेष आनंद आणि अभिमान वाटत आहे. आपण ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्र व्याख्याते, मोडी लिपी तज्ज्ञ, पुरातत्ववेत्ते आणि दुर्गाभ्यासक म्हणून गेली अनेक दशके कार्यरत आहात. भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे या देशातील अग्रगण्य इतिहास संशोधन संस्थेचे आपण चिटणीस म्हणून कार्य पाहत आहात. तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य, मराठा साम्राज्य अभ्यास केंद्राचे संचालक, महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रम मंडळाच्या इतिहास समितीचे सदस्य, किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य गडकोट संवर्धन आणि विकास समितीचे सदस्य, तंजावर मोडी प्रकल्पाचे सदस्य, तसंच विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय ऐतिहासिक समित्यांचे सदस्य म्हणून आपण जबाबदारीपूर्वक कार्य करत आहात. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात आपण केलेलं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. भारत इतिहास संशोधक मंडळ आणि पेशवे दप्तरातील हजारो मोडी कागदपत्रांचा आपण सखोल अभ्यास केला. या अस्सल ऐतिहासिक साधनांच्या आधारे मराठ्यांच्या इतिहासातील अनेक अज्ञात पैलू आपण प्रकाशात आणले. इतिहासाकडे भावनिक किंवा कल्पनाविलासाच्या दृष्टिकोनातून न पाहता दस्तावेजांच्या भक्कम आधारावर सत्य इतिहास मांडण्याची परंपरा आपण दृढ केली आहे. पुण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा शोध घेण्यातही आपले योगदान अतिशय मोलाचे आहे. पुण्यातील प्राचीन
पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांचे अवशेष शोधून आपण इतिहासप्रेमींसमोर आणले. कसबा पेठेतील 4थ्या शतकातील प्राचीन विष्णू मूर्तींचा शोध घेऊन पुण्याच्या इतिहासाला नवे परिमाण प्राप्त करून दिले. त्याचप्रमाणे प्राचीन मानवी वस्तीचे अवशेष शोधून आपण पुण्याचा इतिहास पूर्वी मानल्या जाणाऱ्या कालखंडापेक्षा अधिक प्राचीन असल्याचे पुराव्यांसह दाखवून दिले. या संशोधनामध्ये डेक्कन कॉलेजच्या विद्वान संशोधकांसमवेत आपण सक्रिय सहभाग नोंदवला. इतिहास संशोधनाबरोबरच दुर्ग संवर्धन, स्मारक संरक्षण आणि ऐतिहासिक स्मृती जतन करण्याच्या कार्यातही आपण अग्रभागी राहिला आहात. रायगड, सिंहगड, वढू, रावेरखेडी, श्रीशैलम, पानिपत आणि महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक स्थळांच्या जतन आणि संवर्धनासाठी स्थापन झालेल्या विविध समित्यांमधून आपण कार्य केले आहे. शिवकालीन आणि मराठेशाहीच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपण केलेले प्रयत्न भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. आपण एक सिद्ध हस्तलेखक आणि संशोधकही आहात. 18व्या शतकातील हिंदवी स्वराज्य रक्षणाचा लढा, पानिपत 250 ही पुस्तकं आहेत. तसंच राजाराम महाराज समाधी इतिहास आणि ढमढेरे घराण्याचे मराठ्यांच्या इतिहासातील योगदान यासारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथाद्वारे आपण इतिहास संशोधनाची मौल्यवान शिदोरी अभ्यासकांना उपलब्ध करून दिली आहे. आपल्या लेखनातून संशोधन निष्ठा, ऐतिहासिक चिकित्सकता आणि राष्ट्राच्या इतिहासाबद्दलची आस्था सातत्यानं व्यक्त होत राहिली आहे. इतिहासप्रेमी जनतेपर्यंत संशोधन पोहोचवण्याचं कार्य आपण हजारो व्याख्यानांद्वारे केले आहे. शिवचरित्र, मराठ्यांचा इतिहास, दुर्ग संस्कृती, मोडी लिपी आणि ऐतिहासिक वारसा या विषयांवरील आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांनी असंख्य श्रोत्यांना प्रेरणा दिली आहे. संशोधक, विद्यार्थी आणि सामान्य रसिक यांच्यात इतिहासाविषयी जिज्ञासा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपण सातत्यानं केले आहे. भारतीय सेनेच्या दक्षिण कमांड मुख्यालयात 40 वर्षे सेवा बजावताना आपण उत्कृष्ट कार्य केले असून त्याबद्दल आपणास आर्मी कमांडर पुरस्काराने गौरविण्यात आले. संशोधन, प्रशासन आणि राष्ट्रसेवा या तिन्ही क्षेत्रातील आपली कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. आपल्या कार्याचा गौरव म्हणून आपणास श्री शिवपुण्य स्मृती रायगड पुरस्कार, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार, जनसेवा पुरस्कार, विश्व हिंदू परिषद धर्मरक्षा पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, सावरकर स्मृती पुरस्कार यासह अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. तथापि पुरस्कारांची संख्या नव्हे तर इतिहासासाठीची आपली निष्ठा आणि समर्पण हेच आपल्या व्यक्तिमत्वाचे खरे वैशिष्ट्य आहे. आपल्या या सर्वांगीण कर्तृत्वाने प्रभावित होऊन आम्ही प्रसाद प्रकाशनाचे सर्व मित्रमंडळ, कार्यालयीन सहकारी, लेखक वर्ग आणि प्रसादच्या संचालिका डॉक्टर उमा बोडस हे सुहृद मंडळ आपणास 2026 या वर्षाचा कैलासवासी मनोहर य तथा बापूसाहेब जोशी स्मृती गौरव पुरस्कार मोठ्या हर्षयुक्त अंतःकरणानं प्रदान करीत आहोत. इतिहास संशोधनाची ही अखंड ज्ञानयात्रा अशीच सुरू राहो, आपल्या अभ्यासाचा लाभ भावी पिढ्यांना मिळत राहो आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची अस्सल परंपरा आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक उज्ज्वल होत राहो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सविनय डॉक्टर उमा बोडस व प्रसाद परिवार आणि सुहृदजन. आता मी यानंतर श्रीयुत पांडुरंगजी बलकवडे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आयादिशक्ती तुळजाभवानी, छत्रपती शिवराय. प्रसाद प्रकाशन
या 80व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महाराष्ट्राच्या सारस्वताची पूजा करणाऱ्या या प्रकाशन व्यवस्थेच्या माध्यमातून आज 24 ग्रंथांचं इथं प्रकाशन झालं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर नितीनजी कळमळकर सर, आदरणीय डॉक्टर प्रके घाणेकर सर, माझ्याबरोबर ज्यांना आज पुरस्कार देण्यात येणार आहेत असे आमचे बापट सर, उमाताई, खरं सांगायचं तर मनोहर पंत जोशी उर्फ बापूसाहेब यांचा माझा 40 वर्षांपूर्वीचा संबंध. प्रकाशन व्यवस्थेबरोबरच देवदेवेश्वर संस्थानाच्या कार्यात त्यांचा फार मोठा सहभाग होता. प्रसाद प्रकाशन गेली 80 वर्ष धार्मिक आणि आध्यात्मिक विषयावरचे ग्रंथ प्रकाशन करत आहेत. खरं सांगायचं तर उमाताईंनी आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की आपण 21व्या शतकामध्ये एका नव्या विषयाकडे जातोय, म्हणजे ग्रंथ वाचन हा विषय थोडासा मागं पडत आहे. इतकी माध्यमं आहेत समोर आणि अशा काळामध्ये प्रसाद प्रकाशन ही संस्था एका व्रतस्थपणाने हे कार्य करत आहे. त्याबद्दल प्रथम आपण सगळेजण त्यांना धन्यवाद देऊ. आज इथे 24 ग्रंथांचं प्रकाशन झालं, त्या सगळ्यांचं मी प्रथम अभिनंदन करू इच्छितो. आज मला या निमित्ताने इथं पुरस्कार दिला गेला, त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे. या निमित्ताने फक्त 2च गोष्टी सांगाव्याशा वाटतात की आजच्या 21व्या शतकामध्ये वर्तमान काळामध्ये विज्ञान एवढं प्रगत होत चाललेलं आहे आणि त्यामुळे सधनताही जगामध्ये येते, परंतु विज्ञानाला अध्यात्म किंवा विचाराची जोड नसेल तर जगामध्ये जे काही घडतंय तेही आपण पाहतोय. आणि म्हणूनच आपल्या देशाला एका मोठ्या भूमिकेकडे जावं लागणार आहे. हजारो वर्षांपूर्वी आपली संस्कृती जगाच्या गुरुस्थानी होती आणि उद्याही जगाला एक नवी दिशा देण्याचं कार्य आपल्या देशाला, आपल्या विचारवंतांना करावं लागेल. आणि याविषयी बोलत असताना मला ज्ञानेश्वर माऊलींची आठवण होते की आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातून एक विश्वगीत जगासमोर मांडलेलं आहे. विश्वाचं कल्याण चिंतणारी अशी आपली संस्कृती आहे
आणि त्यासाठी आपल्याला एक मोठी भूमिका यापुढच्या काळातही करावी लागणार आहे. आणि प्रसाद प्रकाशन हे जे काही कार्य करत आहे ते यासाठी मोलाचं आहे. आपण मला या निमित्ताने हा पुरस्कार दिला याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. मला वाटत नाही मी अजून फार काही कार्य केलं आहे, कारण की यापूर्वी ज्या विभूतींनी एवढं महान कार्य केलेलं आहे त्या तुलनेमध्ये अजून मला खूप कार्य करायची आवश्यकता वाटते. परंतु या पुरस्कारामुळे मला माझ्या कार्यामध्ये एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं अशी माझी भावना आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या प्रति, संस्थेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर काही मंजिरी मनोहर जोशी स्मृती गौरव पुरस्कार भारतीय विद्यातज्ञ श्रीयुत आशुतोषजी बापट यांना प्रदान करण्यात येईल. त्यासाठी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक प्र.के. घाणेकर सर आणि प्रमुख पाहुणे श्रीयुत डॉक्टर नितीन करमळकर सर यांना विनंती की त्यांनी श्रीयुत बापट यांना पुरस्काराने सन्मानित करावं. यानंतर ज्येष्ठ भारतीय विद्यातज्ञ श्रीयुत आशुतोषजी बापट यांना बहाल केलेल्या मानपत्राचं वाचन. कै मंजिरी मनोहर जोशी स्मृती गौरव पुरस्कार, पुरस्कार मूर्ती श्री आशुतोष बापट. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर आणि कैलासवासी य गो जोशी यांनी सुरू केलेली प्रसादची मांदियाळी कै मनोहर य जोशी यांनी सर्वांगी विस्तारली. त्यांच्या अर्धांगिनी कै मंजिरी मनोहर जोशी या साहित्य, संस्कृती, अध्यात्म आणि भारतीय परंपरेच्या अभ्यासात तन्मयतेने रमल्या. एक कुशल वाङ्मय सेविका होत्या. विविध उपासना, परंपरा, सांस्कृतिक प्रवाह आणि ज्ञानपरंपरा यांचा त्यांनी सातत्याने अभ्यास केला आणि त्यावर अभ्यासपूर्ण लेखन केले. भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार हे त्यांच्या जीवनकार्याचे केंद्रस्थान होते. भारतीय संस्कृती, मंदिर स्थापत्य, मूर्तिशास्त्र, वारसा स्थळांचा अभ्यास, इतिहास, पर्यटन आणि सांस्कृतिक संवर्धन या क्षेत्रात आपण केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे आम्ही कै मंजिरी मनोहर जोशी यांचे सुहृदजन प्रभावित झालो असून आपणास 2026 या वर्षाचा कै मंजिरी मनोहर जोशी स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. दिनांक 2 मार्च 1970 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड इथं आपला जन्म झाला. BCom, LLB तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडॉलॉजी या विषयात प्रथम क्रमांकासह MA ही पदवी प्राप्त करून आपण आपल्या शैक्षणिक प्रवासाला संशोधनाची भक्कम जोड दिली. जीवनाच्या प्रारंभी व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत राहूनही आपल्या मनाचा ध्यास मात्र इतिहास, संस्कृती, स्थापत्य आणि वारसा संवर्धन हाच राहिला. सन 1987 पासून आपण सह्याद्रीतील विविध गिरिभ्रमण मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून हिमालयातील अनेक मोहिमांमध्येही सहभागी झाला आहात. या प्रदीर्घ भटकंतीमुळे महाराष्ट्राच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला.
दुर्ग, मंदिरं, लेणी, प्राचीन शिल्प आणि विस्मृतीत गेलेली वारसा स्थळं यांचा केलेला अभ्यास पुढे आपल्या लेखन आणि संशोधनाचा पाया ठरला. मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र या विषयातील आपला अभ्यास विशेष उल्लेखनीय आहे. भारतीय शिल्प परंपरा, देवप्रतिमांची प्रतिकात्मकता, मंदिर रचना, स्थापत्यशैली आणि त्यामागील सांस्कृतिक विचार यांचा आपण अत्यंत सखोल अभ्यास केला आहे. अभ्यासक, प्रवासी आणि सामान्य वाचक यांना समजेल अशा ओघवत्या भाषेत हे विषय मांडण्याचे आपले कौशल्य विलक्षण आहे. आपली ग्रंथसंपदा अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. सफर देखण्या महाराष्ट्राची, कोणार्कचे सूर्य मंदिर, सफर ओडिशाची, सफर हम्पी बदामीची, भटकंती आडवाटेवरची, शिल्पसमृद्ध शिवमंदिरे, नदीच्या खोऱ्यात सफर कंबोडियाची, दुर्गापलीकडला सह्याद्री, शिल्पसमृद्ध कोकण, पल्लव आणि शोलांच्या देशात सफर नेपाळची, गाथा श्री वीरेश्वराची, साध मंदिरांची, ओळख संस्कृतीची यासारख्या 21हून अधिक ग्रंथांद्वारे आपण वाचकांना भारताच्या सांस्कृतिक वारशाची समृद्ध सफर घडवली आहे. आपल्या अनेक ग्रंथांना महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा आणि पुणे मराठी ग्रंथालय यासारख्या संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ललित लेखन क्षेत्रातही आपण सातत्याने कार्यरत आहात. पाऊलखुणा, संस्कृतीच्या पाऊलखुणा, आडवाटेवरील वारसा स्थळे, चिंब भटकंती, 2 दिवस भटकंतीचे अशा लोकप्रिय लेखमालेद्वारे आपण इतिहास, वारसा आणि पर्यटन यांचा अभ्यासपूर्ण परिचय वाचकांना करून दिला आहे. लोकसत्ता, लोकप्रभा, सकाळ, सामना, प्रसाद, मुसाफिरी आणि महाराष्ट्र अनलिमिटेड यासारख्या विविध नियतकालिकांमधून आपलं लेखन सातत्यानं प्रसिद्ध होत असतं. वारसा स्थळांची ओळख जनसामान्यांना करून देण्यासाठी आपण महाराष्ट्र टाइम्स, हेरिटेज इंडिया आणि विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक हेरिटेज वॉक्स आयोजित केले आहेत. इतिहास हा केवळ पुस्तकात न राहता प्रत्यक्ष स्थळांवर अनुभवता यावा यासाठी केलेले आपले प्रयत्न विशेष स्तुत्य आहेत. संशोधनाच्या क्षेत्रातही आपण महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. रायगड जिल्ह्यातील उंबर्डी येथील यादवकालीन मंदिराचे प्रथमच दस्तऐवजीकरण करून त्याची नोंद एशियाटिक सोसायटीच्या संशोधन नियतकालिकात करून दिली. तसेच खालापूर तालुक्यातील यज्ञवराह मूर्तीचा शोध आणि दस्तऐवजीकरण तसंच अन्य यादवकालीन वारसा स्थळांची नोंद करून आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात नवी भर घातली आहे. आपल्या संशोधन कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. एशियाटिक सोसायटी मुंबई यांची 2021 सालची प्रतिष्ठेची जस्टिस के.टी. तेलंग इंडॉलॉजी शिष्यवृत्ती आपणास प्राप्त झाली. तसेच नेपाळ आर्ट कौन्सिल आणि विवेकानंद केंद्र, भारतीय दूतावास नेपाळ यांच्या निमंत्रणावरून काठमांडू इथं आयकॉनोग्राफी ऑफ विष्णू या विषयावर व्याख्यान देण्याचा बहुमानही आपणास लाभला. महाराष्ट्रातील इतिहास, वारसा संवर्धन, पर्यटन, मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र या विषयावर आपण असंख्य व्याख्यानं, स्लाइड शो आणि जनजागृतीपर कार्यक्रम केले आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन आणि विविध माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचा परिचय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला आहे. संशोधकाची चिकित्सक दृष्टी, लेखकाची अभिव्यक्ती आणि संस्कृतीप्रेमींची तळमळ यांचा सुंदर संगम आपल्या कार्यात दिसून येतो. आपल्या या अद्वितीय कार्याने प्रभावित होऊन आम्ही प्रसाद प्रकाशनाचे सर्व मित्रमंडळ, कार्यालयीन सहकारी, लेखक वर्ग आणि प्रसादच्या संचालिका डॉक्टर उमा बोडस हे सुहृद मंडळ आपणास 2026 या वर्षाचा कैलासवासी मंजिरी मनोहर जोशी स्मृती गौरव पुरस्कार मोठ्या हर्षयुक्त अंतःकरणानं प्रदान करीत आहोत. भारतीय संस्कृती, इतिहास आणि वारसा यांचे संवर्धन करण्याचे आपले कार्य असेच अविरत चालू राहो. आपल्या लेखणीतून आणि संशोधनातून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळत राहो. तसेच आपल्या ज्ञानसाधनेचा लाभ समाजाला दीर्घकाळ मिळत राहो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
सविनय डॉक्टर उमा बोडस व प्रसाद परिवार आणि सुहृदजन. हे होतं मानपत्र. आता श्री आशुतोषजी बापट यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. व्यासपीठावर असलेले सर्व आदरणीय गुरुजन, प्रसाद प्रकाशनच्या संचालिका उमाताई बोडस आणि आज ज्या पुस्तकांचं प्रकाशन झालं ते सर्व लेखक मंडळी आणि आपण सगळे जमलेले प्रसादचे सुहृद, आपल्या सगळ्यांना अभिवादन करतो. हा पुरस्कार खरं तर म्हणजे काय बोलावा असा विषय आहे, कारण मुळात माझा पिंड आणि स्वभाव हा भटकंतीचा, कुठलंही उद्दिष्ट समोर न ठेवता गडकोट किल्ले निसर्गात रमणारा असा स्वभाव होता. एक 15 वर्षांपूर्वी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जेव्हा इंडॉलॉजी याच्यासाठी ॲडमिशन घेतली गेली, त्याच्यानंतर या सगळ्या वेड्यावाकड्या भटकंतीला एक सुसूत्रता आली असं म्हणता येईल. या सगळ्या माझ्या भटकंतीमध्ये किंवा लिखाणामध्ये सगळ्यात मोठं योगदान किंवा ज्यांचा मी ऋणी आहे कायमचा, असे माझे गुरुवर्य गोबम देगलूरकर सर, प्र के घाणेकर सर, या सर्वांचा, आणि त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील माझे गुरुजन आणि तेव्हाचे सहाध्यायी, त्यापैकी डॉक्टर श्रीनंद बापट आलेले आहेत आणि त्यातले एक अंबरीश खरे ज्यांच्या पुस्तकाचं आपण आत्ता प्रकाशन केलं. ही मंडळी माझे गुरुजन आहेत. या सर्वांचा मी ऋणी आहे. एक भटका विमुक्त अशी असलेली माझी ओळख एका कुठल्या तरी सुसूत्रतेमध्ये बांधून त्याप्रमाणे एक लिखाण होईल असं कधी मला वाटलं नव्हतं. जे मला प्रवृत्त केलं गेलं ते या सगळ्या गुरुजनांनी केलं. एक आपल्याकडे गोष्ट सांगितली जाते की एका विहिरीमध्ये गावात एक लहान मुलगा पडतो आणि सगळेजण गावकरी जमतात आणि वाचवा वाचवा म्हणून ओरडत असतात, आणि एक तरुण त्यात उडी मारतो आणि त्या मुलाला वाचवतो, आणि मग सगळं गाव त्याला डोक्यावर घेतं, त्याची मिरवणूक काढतं आणि त्याचा सन्मान करतं. आणि मग त्याला विचारलं जातं की तुम्हाला कसं वाटतं आहे? तेव्हा तो तरुण म्हणतो, मला कसं वाटतं आहे याच्यापेक्षा मला आधी ढकललं कोणी ते सांगा. आज जी माझी मिरवणूक चालली आहे त्याच्यात जे ढकलणारे लोक होते त्यात हे प्र के घाणेकर सर बसलेले आहेत. अशी बरीच मंडळी मला ढकलणारी होती. आज काही आहेत, काही नाहीत, पण यांच्यामुळे हे लिखाण होत गेलं. त्याचबरोबर माझे प्रकाशक म्हणजे उमाताई तर आहेच आहेत, स्नेहल प्रकाशनातर्फे माझी पुस्तकं आहेत ते प्रकाशक, ह्या मंडळींनी आणि विविध वृत्तपत्रांनी, विविध मासिकांनी हे लेखन प्रकाशित केलं. या सगळ्यांच्याकडे खरं तर याचं श्रेय जातं. मी आत्ता निमित्त मात्र आहे असं मला वाटतं. कारण भारतीय संस्कृती, इतिहास, वारसा ह्या गोष्टींच्याकडे आता लोकांचा बघण्याचा थोडा दृष्टिकोन गेल्या 10 वर्षात असं वाटतं आहे की तो जास्ती काय म्हणू त्याला आपण सकारात्मक व्हायला लागला आहे. उत्सुकता जास्ती लोकांच्यामध्ये निर्माण झाली आहे आणि आवर्जून लोक त्या गोष्टी बघायला, त्याचा इतिहास, त्याची संस्कृती, त्याचं स्थापत्य हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. घाणेकर सरांच्या बाबतीत एक म्हणायला लागेल की त्यांनी मला नुसतं ढकललं नाही, तर माझ्याबरोबरचं दुर्गांपलीकडचा सह्याद्री आणि शिल्पसमृद्ध कोकण या 2 पुस्तकांचे सहलेखकसुद्धा ते आहेत. त्यामुळे खरोखरच या क्षेत्रामध्ये नवनवीन काही गोष्टी करण्यासाठी उभारी मिळाली. त्यांच्यात आणि माझ्यात अजून एक समान धागा असा आहे की आमचं पहिलं लिखाण, सर्वात पहिलं लिखाण हे प्रसाद मासिकामध्ये प्रकाशित झालं होतं. कुठलीही ओळख नसताना, काहीही नाव नसताना प्रसाद प्रकाशनातर्फे बापूसाहेब होते तेव्हा, ते सूर्यविशेषांक काढला होता. त्या सूर्यविशेषांकामध्ये त्यांनी सांगितलं की एवढं फिरता आपण, इतकं बघता आपण, कुठला तरी एक ठराविक विषय घेऊन आपण लिहायला सुरुवात करू. मग सूर्यविशेषांक झाला, मग माझ्या ते कोकणातल्या विष्णुमूर्तींवरती झाला, आणि अशा पद्धतीने प्रसाद मासिकामधून लिखाणाची सुरुवात झाली आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण होत गेलं. पण पहिली सुरुवात मात्र प्रसाद प्रकाशनातर्फे झाली. माझ्या मते घाणेकर सरांचं पहिलं पुस्तक चला जरा भटकायला आहे, ते पण प्रसाद प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं होतं. आज आपल्यासमोर बोलताना किंवा हे सर्व कौतुक प्रसाद प्रकाशनाने केलं, त्यामुळे त्याचा आनंद तर आहेच. पण त्याचबरोबर आपला जो वारसा आहे भारताचा, जे स्थापत्य वैभव आहे, जे मूर्ती वैभव आहे, ते जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचावं हा प्रयत्न करण्याची इच्छासुद्धा तेवढीच आहे. हे असे पुरस्कार मिळाल्यामुळे खरं तर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा
मिळते आणि अजून काही नवीन लिहावं, नवीन काही ठिकाणी भटकावं, लोकांच्या समोर ते मांडावं. सुदैवाने जे काही लिहिलेलं जातं, जे खरडलं जातं ते लोकांना, आपल्या वाचकांना आवडतं आणि त्याचे उत्तम प्रतिसाद मिळतो. हे पुस्तकाच्या जेव्हा वेगवेगळ्या विविध आवृत्ती निघतात त्याच्यामधून ते दिसून येतं. आजच्या प्रकाशनाच्या सर्व लेखकांचं तर कौतुक करेनच. त्याच्यामधले काही सुरुवात असेल, काही जण नावाजलेले लेखक आहेत, त्यांच्या निरनिराळी पुस्तकं याच्या आधी प्रकाशित झालेली आहेत. कधीतरी तुम्हाला ते सुद्धा या ठिकाणी अशाच पुरस्कारांनी सन्मानित झालेले दिसतील. मी या सर्वांचं अभिनंदन तर करतोच, त्याचबरोबर प्रसाद प्रकाशनाचं सुद्धा इतकी मोठी परंपरा असलेल्या या संस्थेकडून आणि मंजिरीताईंच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा अतिशय आदरयुक्त भावनेने स्वीकारतो. आणि दोन वाक्य खरं तर सांगतो. ती वाक्य खरं तर सगळ्यांना माहिती आहेत. आपण पहिलीपासून शाळेतली प्रतिज्ञा शिकत आलेलो आहोत, भारत माझा देश आहे. त्यातली जी भावलेली किंवा महत्त्वाची वाक्य आहेत की माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविध परंपरांनी नटलेल्या माझ्या देशातील विविध परंपरांनी नटलेल्या परंपरांचा, समृद्धतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचं पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. त्यांचं कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझं सौख्य सामावलं आहे. जय हिंद. यानंतर कार्यक्रमात आपण आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक प्र के घाणेकर सर यांचं मनोगत ऐकणार आहोत. त्याआधी मी त्यांचा थोडासा परिचय करून देते. परिचय खूप मोठा आहे पण वेळेसाठी छोटासा. प्राध्यापक प्र के घाणेकर सर वनस्पतीशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या घाणेकर सरांनी गरवारे महाविद्यालयातून विभाग प्रमुख आणि व्याख्याता या जबाबदाऱ्या स्वीकारून 37 वर्ष अध्यापन केलं आणि 2008 साली ते सेवानिवृत्त झाले. आजवर त्यांची 100हून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्याच्या कितीतरी आवृत्त्या निघाल्यात. भटकंती, किल्ले, इतिहास, स्थलदर्शन हे त्यांच्या पुस्तकांचे महत्त्वाचे विषय आहेत. 1985 साली सर्वोत्कृष्ट ट्रेकर 1985 ह्या यूथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे दिल्या गेलेल्या पुरस्कारापासून आत्तापर्यंत त्यांच्या लेखन अध्यापन कारकिर्दीला 50पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. अथातो दुर्ग जिज्ञासा या पुस्तकास मसापचा आणि ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय आणि संशोधन केंद्र नगर यांचाही पुरस्कार लाभला आहे. शिवगौरव समिती नागपूरतर्फे शिवगौरव पुरस्कारही सरांना लाभलेला आहे. प्राध्यापक प्र के घाणेकर गौरव समितीतर्फे भटकंती रायगड जिल्ह्याशी या 50व्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ज्येष्ठ मूर्तिशास्त्रज्ञ डॉक्टर गोबम देगलूरकर यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला होता. त्याच वेळेला एकता मासिकाच्या प्राध्यापक प्र के घाणेकर साहित्य व कार्य गौरव विशेषांकाचं प्रकाशनही करण्यात आलं होतं. आजवर सरांनी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील 300 किल्ले पायी हिंडून अभ्यासले आहेत. 1978 एव्हरेस्ट विजयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील भारत आउटवर्ड बाउंड पायोनियर्स या संस्थेतर्फे एव्हरेस्ट परिसरातील 5630 मीटर्स उंचीच्या अनामिक शिखरावरील यशस्वी मोहिमेचा नेता आणि शिखर विजेता होण्याचा मान सरांना मिळालेला आहे. लडाखमधील सिंधू नदीमध्ये व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि अंदमानच्या समुद्रात स्नॉर्केलिंग करण्याचं धाडस सरांच्या नावावर जमा आहे. किल्ले, इतिहास, हिमालय, गिर्यारोहण, निसर्ग, विज्ञान भटकंती, पर्यटन, नाणी इत्यादी विषयांवर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर 2500हून अधिक व्याख्यानं सदर्शन त्यांनी दिली आहेत आणि त्यासंबंधी 2000हून अधिक लेखही लिहिलेत. अजूनही सरांचा खूप मोठा परिचय आहे पण मी आता सरांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. नमस्कार. आता बापट साहेबांनी ढकलाढकलीचा विषय काढला होता. सध्या त्याला वेगळे संदर्भ आलेत पण मी त्यांना लोहगडावर घेऊन गेलो नव्हतो. प्रसाद प्रकाशन, आता उल्लेख झाला की
माझं पहिलं पुस्तक बापूसाहेबांनी म्हणजे प्रसाद प्रकाशननी प्रकाशित केलं. त्यांनी मला याच्यामध्ये ढकललं आणि आता ती 100 पुस्तकं होऊन गेलेली आहेत. तर याच्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की इथे सगळी जी मंडळी जमली आहेत ही धार्मिक भाविक अशी आहेत. मी तसा तितका काही भाविक नाही, पण माझ्या नित्य वाचनामध्ये दासबोध असतो. कारण दासबोध हा काही धार्मिक ग्रंथ आहे असं मी मानत नाही. दासबोध उघडायचा, जे पान येईल ते वाचायचं, त्याच्यावर विचार करायचा. त्याच्यामध्ये मला एक त्यांचा श्लोक, त्या पानावरचा पहिलाच श्लोक होता. तो श्लोक असा होता, सावध चित्ते शोधावे, शोधोनी अचूक वेचावे, वेचोनी उपयोगावे ज्ञान काही. आता हा श्लोक मला असा एकदम आतमध्ये काहून रुतला. कारण मी एक उनाड भटक्या, अगदी विमुक्त नाही पण भटक्याच असा माणूस, त्याच्याबरोबर मी चक्रम पण आहे. ते चक्रम म्हणजे नेमकं काय? तर ऐतरीय ब्राह्मण हे काही देशस्थ कोकणस्थसारखं नाही आहे, ब्राह्मण ग्रंथ असतात. त्यातलं हे ऐतरीय ब्राह्मण नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ती कथा खरं ऐकण्यासारखी आहे. एक थोर ऋषी होते, त्यांचा विवाह झाला, त्यांना एक मुलगा झाला. दुर्दैवाने ती पत्नी वारली. आता या लहान बाळाचा सांभाळ करायला पाहिजे म्हणून त्यांनी आणखी एक विवाह केला. त्या दंपतीला एक मुलगा झाला. दुर्दैवाने त्या दुसऱ्या स्त्रीचाही अंत झाला. या साधारणपणे ज्ञानी म्हणजे गार्गी मैत्रेयीसारख्या त्या सगळ्या पत्नी होत्या. म्हणून त्यांनी आता थोडा विचार बदलला आणि दिसायला सुंदर श्रीमंत घरची एक मुलगी त्यांना सांगून आली, त्याच्याशी त्यांनी लग्न केलं. पण ती विद्याविभूषित नव्हती. त्यांच्या संसाराला देखील चांगलं फळ आलं. एक त्यांना मुलगा झाला, महिदास असं त्याचं नाव ठेवलं गेलं. पण त्याला काही शिक्षणामध्ये गोडी नव्हती, जशी मलाही नव्हती. सरांसमोर बोलतोय पण मला काही शिक्षणात तशी गोडी नव्हती. उनाडक्या करणं हेच मला आवडायचं. तर एक दिवस ती वादसभा, आज वादसभा आहे त्याच्यात आपल्याला कळेल वादसभा म्हणजे काय असतं, कसं असतं. त्या वादसभेमध्ये ते ऋषी जाऊन बसले आणि हा महिदास लहान मुलगा त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. तर ते कडाडले, तू एका अशिक्षित बाईचा म्हणजे आईचा अशिक्षित मुलगा आहेस, तुला इथे बसण्याची तुझी लायकी नाही, पात्रता नाही, तू इथून निघून जा. तो उठला, रडत रडत घरी गेला आणि इतरेला म्हणजे इतरा म्हणजे त्या ऋषींच्या पत्नीचं नाव इतरा, तिला सांगितलं की असं असं मला वडिलांनी अपमान केला. थोड्या वेळाने ती वादसभा संपली आणि ऋषी घरी आले. त्यावेळेला त्या इतरांनी सांगितलं की तुम्ही माझ्या मुलाचा अपमान केला, माझाही अपमान भरसभेमध्ये केला. आम्ही आता हे घर सोडून निघून जातोय आणि परत तुमच्यासारखं काहीतरी नाव कमावल्याशिवाय इथे येणार नाही. त्याप्रमाणे त्या दुसऱ्या ऋषींच्या आश्रमात गेल्या आपल्या मुलाला घेऊन आणि तिथे शिक्षण घेतलं, पण पांडित्य मिळवलं. आता एखादा पंडित झाला की तो ब्रह्मज्ञान आपल्याला जसं कळलं ते सांगतो. त्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असं म्हणतात. त्यांनी तो एक ग्रंथ लिहिला. त्याच राजाच्या राजदरबारात ते आले, वादसभेमध्ये सहभाग घेतला, वडिलांना हरवलं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा माझा ब्राह्मण ग्रंथ आहे. तर लोक म्हणाले आता याला महिदास ब्राह्मण ग्रंथ म्हणूया. तो म्हणाला नाही नाही, माझी आई तिचं नाव इतरा,
म्हणून या ग्रंथाला ऐतरीय ब्राह्मण ग्रंथ असं म्हणूया. त्या ब्राह्मण ग्रंथामध्ये काही ओळी आहेत. त्यातल्या 3 ओळी मी सांगणार आहे. त्यातलं पहिलं अक्षर खूप महत्त्वाचं आहे. चराती चरतो भगहा, चालणाऱ्याचं नशीब चालतं त्याच्याबरोबर. क्रमणेन वसुंधरा, क्रमाक्रमाने तो पृथ्वी पादाक्रांत करील. आणि मनपूतम समाचरेत, म्हणजे त्याच्या सगळं मनासारखं होईल. आता ही पहिली 3 अक्षरं घेतली, चराती चरतो बघा, क्रमणेन वसुंधरा, मनपूतम समाचरेत, ते मला खूप लागू पडतं आणि म्हणून मी तसा चक्रम आहे. अशा उन्हाळ भटक्या चक्रम माणसाकडून, ज्यांच्या अंगामध्ये नावजी बलकवड्यांसारख्या शिवकाळातल्या योद्ध्याचं रक्त खेळतं आहे, असे माझे मित्र बाळासाहेब पांडुरंग बलकवडे, आणि माझ्याबरोबरही 4 पावलं चाललेले आणि नंतर स्वतंत्र चालायला लागलेले, कारण ते काही जमलं नाही आमचं. त्यामुळे ते माझे मित्र आशुतोषजी बापट, या दोघांचा सत्कार, आणि तोही विद्यापीठाच्या एका कुलगुरूंच्या बरोबरीने मला इथे उभं राहून करता आला. मनपूतम समाचरेत. तर असं हे जे काही आहे, तर माझं ओळख करून देताना जे सांगितलं त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली. ती अशी की मी दगडधोंड्यात रमणारा माणूस आहे. मी कॉलेजात शिकवत होतो म्हणून नाही म्हणत आहे मी खऱ्या खऱ्या दगडधोंड्यात रमणारा माणूस आहे. जरी माझं शिक्षण म्हणजे अध्ययन आणि अध्यापन दोन्ही वनस्पतीशास्त्रामध्ये झालं असलं तरी माझं स्पेशलायझेशन लक्षावधी कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या वनस्पतींचे जीवाश्म, पॅलिओबॉटनी, म्हणजे जे अश्मीभूत झालेले अवशेष आहेत ते माझं स्पेशलायझेशन. त्यामुळे दगडधोंड्यात मी असं म्हणतोय. किल्ल्यांवर हिंडणारा म्हणून गड तेही दगडाचेच आहेत, म्हणूनही दगडधोंड्यातच रमणारा. तर अशा माणसाला अध्यक्ष म्हणून बोलावलं कशाला हेच मला कळलं नाही. नंतर मग मी माझे गुरु देगलूरकर सरांना विचारलं की का हो, ते अध्यक्ष म्हणून बोलायल्यावर काय करायचं असतं? ते म्हणजे अगदी कमीत कमी बोलायचं असतं, आणि ज्या क्षेत्रातलं आपल्याला कळत नाही तिथेच अध्यक्ष म्हणून बोलावलेलं असतं. तर आता हे सगळे जे इथे विद्वज्जन आहेत, लेखक आहेत, ते तर 12 ग्रंथी लेखक आहेत. तर अशा लोकांपुढे मी काय बोलणार खरं सांगायचं तर. पण ढकललंय, जायला पाहिजे, काहीतरी सांगायला पाहिजे. मी ज्या वेळेला हिमालयात गेलो, 15 वेळा जाऊन परत आलो. तर हिमालयात काही ठिकाणी, मग ते नेपाळमधलं मुक्तिनाथ असेल किंवा लडाखमधलं लाहोल स्पिती असेल किंवा काझा किब्बर अशी ठिकाणं आहेत, तर तिथे साधारणपणे 3-3.5 कोटी वर्षापूर्वी चुकभूल घ्यावी, काही शतकं नाही, काही लक्ष वर्ष इकडे तिकडे होऊ शकतात. तर तिथे मला शंख, शिंपले आणि ज्याची आपण विष्णू म्हणून पूजा करतो ते शाळीग्राम, हे एक प्रकारचे अमोनाईट त्याला आम्ही म्हणतो, फॉसिल्स आहेत. तर तेही शिळा स्वरूपात, पाषाण स्वरूपात असतात. मी ज्या वेळेला असा हिंडत असतो त्यावेळेला काही वेळेला एखादा दगड आपल्याला दिसतो. आता उल्लेखच करायचा तर मुल्हेर किल्ल्यावर एक गणपतीचं मंदिर आहे, त्या भागात मी हिंडत होतो. तिथे मला एक गारगोटी मिळाली.
त्याचा आकार अगदी गणपतीसारखा आहे. तर देवात दगड पाहायचे का दगडात देव पाहायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. तर मला हे दोन वेगवेगळे असे अनेक आपल्याला उदाहरणं सांगता येतील. तसं वनस्पती, पक्षी, प्राणी, किडे मकोडे याच्यातही मला रस आहे. आता माझा देवावर विश्वास आहे का नाही याचं उत्तर हो आहे असं आहे. पण मी तसा देवळात जात नाही, म्हणजे जातच नाही असं नाही, मूर्तींचा अभ्यास करण्यासाठी जावंच लागतं. आशुतोष बापटांनी मला बऱ्याच ठिकाणी फरफटत नेलेलं आहे आणि मग ते कोकणातील शिल्पसमृद्ध कोकण ते पुस्तक आलं. तर अशा वेळेला मला जर कोणी विचारलं की नेमकं तुमचं देवाबद्दलचं मत काय आहे, कारण आता या बऱ्याच पुस्तकामध्ये त्या संदर्भात लिहिलं गेलेलं आहे. तर मी रोज सकाळी टेकडीवर जातो. पूर्वी पर्वतीवर जात असे, आता हनुमान टेकडीवर जातो. तिथे मला रोज देव दिसतो. पूर्वेच्या बाजूला तो तेजोभास्कर वर येतो. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, त्याची कसलीही अपेक्षा नसते आपल्याकडून. तो आहे म्हणून आपण आहोत. कारण पृथ्वी हा सूर्यापासूनच निघालेला एक वायूचा गोळा होता, त्यातनं ते पृथ्वी निर्माण झाली आहे. सूर्य आहे म्हणून वनस्पती प्रकाश संश्लेषण, मराठीत सांगायचं तर फोटोसिंथसिस करतात, म्हणून आपल्याला अन्न मिळतं. तर तो आहे म्हणून आपण आहोत. त्याच्यामुळे इथल्या समुद्रातल्या पाण्याची वाफ होते, ती वर जाते आणि खूप वाट पाहून नंतर ती पावसाच्या रूपात खाली पडते. पाऊसच नसेल तर काय होईल कल्पनाही करता येत नाही आपल्याला. तर माझ्या दृष्टीने तो देव आहे. आत्ता सूर्यनारायणाच्या संदर्भात एक उल्लेख झाला होता. तर त्या सूर्याला आपण देव मानलं आणि त्याची उपासना करायला सुरुवात केली. आता सूर्य ज्या वेळेला माथ्यावर असतो त्यावेळेला त्याची उपासना म्हणजे बलोपासना, ती काही आपल्याला करता येत नाही. त्यामुळे सकाळी उठून टेकडीवर जाणं आणि मग जे बरेच आपल्या शरीरात येऊन मित्र म्हणून राहतात आणि प्रत्यक्षात शत्रू असतात, अशा रोगांना बाजूला ठेवणं हे त्यामुळे शक्य होतं. आणि तिथे रोज एक चकटफू गोष्ट मला मिळते. काय असते तर सूर्याचं कोवळे किरण आपल्या अंगावर पडले तर डी व्हिटॅमिन आपल्या शरीरातच तयार होतं, म्हणजे आत्मनिर्भरता पण आपल्यामध्ये येते. तर तो देव मला सगळं काही देतो व त्याची भक्ती करण्यासाठी मला सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायला जावं लागतं. म्हणून मी तसा देवभक्तही आहे. आता बऱ्याच वेळेला असं होतं की आता मी कोकणातला, माझा जन्म कोकणात झाला. समुद्र हाही असाच माझा एक देवतुल्य भाग आहे. समुद्राला जसं आपण पृथ्वीला बहुरत्ना वसुंधरा म्हणतो, तसं समुद्राला रत्नाकर असं म्हणतो. आणि ज्यांना रत्न उपरत्न आपण म्हणतो ती आता सर जिओलॉजीचे भूशास्त्राचे आहेत म्हणून मी एक धाडसाने विधान करतो की ती सगळी रत्न उपरत्न वेगवेगळ्या तऱ्हेचे पाषाण रूप आहेत. पण या रत्नाकराकडनं मौतिक हे एक रत्न मिळतं आणि ते देवदानवांनी जे समुद्रमंथन केलं त्याच्यामध्ये अनेक रत्न बाहेर पडली. तर ती रत्न सोडून देऊ आपण, पण मौक्तिक हे आपल्याला समुद्रातनं मिळतं. माझ्या सुदैवाने मला भारतविद्या म्हणजे इंडॉलॉजीचा अभ्यास करता आला टिळक महाराष्ट्र विद्यापीठात. बापट साहेबांसारखं गोल्ड मेडल नाही मिळालं मला, पण मला जे मिळालं ते सुवर्णाच्या इतकंच महत्त्वाचं होतं. प्रचंड ज्ञान मिळालं. आणि त्यातही या देवांच्या मूर्ती कोकणामध्ये विष्णूच्या मूर्ती खूप आहेत आणि तो श्रीपती आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, पती तो लक्ष्मीचा, म्हणजे त्या लक्ष्मीला त्यांनी पत्नी म्हणून स्वीकारलेला आहे.
त्यामुळे कोकणातल्या सगळ्या विष्णूच्या मूर्ती आपण बघितल्या तर त्याचे दागदागिने, मग त्याचा मुकुट असेल, त्याची केयूर म्हणजे बाजूबंद असतील, कंकणं असतील, अंगठ्या असतील, सगळे दागिने, मेखला आहे, हे सगळे दागिने हे मोत्याचे आहेत. कारण ते समुद्रातनं त्याला मिळालेले आहेत. आत्ता नुकताच अधिक महिना संपला आहे, त्यामुळे जावयाचं कसं कौतुक करतात हे माहिती आहे आपल्याला. ते कौतुक या रत्नाकरांनी विष्णूचं केलेलं असलं पाहिजे, म्हणून एवढे दागिने मोत्याचे हे त्याच्या अंगावर आपल्याला बघायला मिळतात. तर खरं काय, अध्यक्षांनी कमी बोलायचं असतं पण ते मी विसरलो. पण माझ्यासमोर घड्याळ आहे, तुमच्या पाठीमागे आहे. मला 10 मिनटं दिली होती आणि मी 7:06 बोलायला सुरुवात केलेली होती. 7:16 झालेली आहेत, त्यामुळे 10 मिनटं झाली आहेत. या कागदावर पण तशी 10 मिनटंच छापलेली आहेत. आणि खरं तर मला एक माझ्यातनं राहून गेलं, हे सगळे जे लेखक आहेत ते साहित्य शारदेचे मानकरी आहेत. त्यांनी आपापलं ज्ञान हे त्यांच्या पुस्तकाद्वारे आपल्या पुढे आणलेलं आहे. तर ते जे आपल्याला आवडतील, खरं सगळीच आवडतील, ती पुस्तकं आपण घ्यावीत, वाचावं आणि त्यांच्याशी त्या विषयावर जर चर्चा करता आली तर आपलं ज्ञान वाढेल आणि त्याचा फायदा होईल. तर खरं इथे थांबायला पाहिजे. मी इथे थांबतो आणि परत हे असं काही अध्यक्षपद माझ्याकडे देऊ नका. तर ठीक आहे, धन्यवाद. तर धन्यवाद म्हणजे काय नेमकं? तुमच्यासारख्या जाणत्यांपुढे बोलून मी धन्य झालो, यात वाद नाही. धन्यवाद. वादच नाही. आता कार्यक्रमात व्यासपीठाची थोडी रचना बदलण्यात येईल, कारण का वादसभा आता सुरू होणार आहे. तर मी लेखकांना विनंती करते की त्यांनी प्रेक्षागृहात आसनस्थ व्हावं. मान्यवरांनाही विनंती की त्यांनी प्रेक्षागृहात आसनस्थ व्हावं.